नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. तुमच्या आमच्या आवडत्या वाहिनी म्हणजे सोनी मराठी वाहिनीवर एक नवीन सिरियल येते आणि त्याच मालिकेच्या दोन गोड अशा अभिनेत्री माझ्यासोबत आहेत. गोड बोलण्यापेक्षा एक ज्या मालिकेमध्ये कशी एक फटकळ स्वभावाची आणि एक प्रेमळ अशी ज्या आहेत त्या दोघी माझ्यासोबत आहेत. आभा आणि कोहू माझ्यासोबत आहेत. कशात दोघी? एकदम मस्त, कमाल, एक नंबर. बरं, आपली नवीन मालिका आहे ते सोनी मराठीवर. खरंच तिचं काही चुकलं? खूपच वेगळा विषय आणि आम्ही टीजर जर बघत आलो आहोत. बहिणी जरी असली तरी का तुझ्यावर एवढी जळते? मला सांग जरा, का असं होतंय? कसं होतं ना की हा जो विषय आहे तो प्रत्येक घराघरातला आहे. ओके, मी असं नाही म्हणणार की जळतात वगैरे बहिणी एकमेकींवर असं वगैरे, बट कसं असतं की एक शेंडेफळ असतं, म्हणजे खूप लाडाचं असतं आणि एक असं थोडंसं हा ठीक आहे तू थांब असं वगैरे. सो कधी कधी असं असतं की छोटी बहीण जी असते ती लाडकी असते, छोटी मुलगी, आणि मोठी मुलगी थोडीशी असं ओके असं तू समजून घ्यायलाच पाहिजे असं. तर कधी कधी उलटं असतं. तर आता इकडे तसं आहे की इथे मोठी मुलगी लाडाची आणि इकडे छोटी मुलगी जी आहे ती तू थांब, तुला कळत नाही असं वगैरे थोडंसं हे केलंय. तर थोडीशी ती उथळ पण आहे अशी मस्तपैकी. सो अशी जी स्टोरी आहे, केमिस्ट्री आहे आमच्या दोघींची. हे आभा खूप शांत आहे आणि इथे खूप आवाज आहे, ही खूप केओटिक आहे, खूप लाऊड आहे कुहू, आणि आभा एकदम काम रिलीफ पॉईंट आहे. नाही, मी जसं बोललो कसं की सोशल मीडियावर मी बघितलं आहे की आभाचा स्वभाव एकदम शांत, प्रेमळ, समंजस. कुहू जरा अशी उथळ, चंचल मनाची असे. खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा दोघी अशाच आहेत की पूर्णपणे वेगळ्या आहेत? म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये असं काहीच नाही आहे. म्हणजे खरं आलेलं आहे, हळूहळू खरं बाहेर येतं आहे. हां, म्हणजे आभासारखी मी अगदी 100% ऑब्व्हियसली नसतंच कोणी तसं, बट हा मी आय एम मोर इन टू कुहू. क्या बात आहे. म्हणजे मी माझ्या घरी लहान आहे, शेंडेफळ आहे, सो माझे असे जास्त लाडतात आणि दीदीला असं थोडंसं असं. आणि मी मुळात कुहूसारखी आधी ना खूप लहानपणी वागलेली आहे घरी. क्या बात आहे. क्या बात आहे नाही ते चुकीचं आहे खूप. म्हणजे मी चुकीची नाहीये, कुहू चुकीची नाहीये. कुहू सारखं वागणं बोलतेस? हा, कुहू सारखं वागणं थोडंसं. म्हणजे कसं मी ना लहानपणी असं केलेलं आहे घरी की ताईला माझ्या की ना आईला मी म्हणायची की नाही तू तिला जवळ नाही घ्यायचं, तू मलाच घ्यायचं. माझ्या लाड तिला असं जा करायची आणि तरी ती बिचारी यायची मला उचलून घ्यायची आई काम करत असताना वगैरे. सो ते असं होतं. आणि नंतर जशी जशी मोठी होत गेली, जसं मॅच्युरिटी येत गेली, तसं मग आईने सांगितलं की नाही असं नाही करायचं. फटकवलं आईने चांगलं मला असं वगैरे. सो तेव्हापासून मी अशी आय एम लाईक आभा थोडीफार, पण ते कुहूसारखे होते मी आधी. आणि कुहू जशी आहे अशी उडत्या मनाची, उडत्या मनाची, एक्झॅक्टली उडत्या मनाची. हा, तशी मी रिअल लाईफमध्ये आहे बऱ्यापैकी. बरं, तुम्हाला आणि माझ्या घरात मी मोठी बहीण आहे, त्यामुळे आभा बऱ्यापैकी माझ्यात आहे. म्हणजे असं बघायला बोलायला काहीच हरकत नाहीये की जे खऱ्या आयुष्यात आहे इथे पूर्णपणे उलट आहे, एक्झॅक्ट अपोजिट. पण कुहू इज फन. मला खूप मज्जा करायला मिळते, कारण रिअल लाईफमध्ये खूप आपण असंच राहायला पाहिजे, आपण असंच वागलं पाहिजे, मोठ्या बहिणीसारखं वागलं पाहिजे असं करायला लागतं. सो आय एम हॅव्हिंग फन. आणि मी माझ्या मोठ्या बहिणीचं जे तिला जे फील होतं ना तेव्हा ते जे फील होत होतं ते मी आता फील करते. बट मला मज्जा येते करायला. छान वाटतं. इतका त्रास दिला हिने लहान बहीण म्हणून, आता तिला आभा म्हणून तो सोसावा लागला. इन्स्टंट कर्मा. बट आभा खूप गोड आहे. मला आभा करताना पण मजा येते कारण बबली आहे ती. हा, अशी एकदम हा मोठी बहीण म्हणून ती अशी एकदम असं आहे ना पॉझिटिव्ह. तिच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं पण आहे. सो मी ते शिकतेय बऱ्यापैकी. खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे आम्ही सोशल मीडियावर बघितलं तुमच्या दोघींचे प्रोमो तर येतातच. बरं, तुला प्रश्न विचारायला आवडेल की लीड म्हणून आता तू सोनी मराठी सारख्या मोठ्या चॅनलवर येतेस. आधीसुद्धा भाग्यश्रीचं काम आपण सगळ्यांनी बघितलं आहेच, पण आत्ता तू लीड म्हणून येते. कशी आहे फिलिंग? हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण एक ह्याच्यामागे एक अशी फिलिंग आहे की माझ्या करिअरचं डेब्यू मी सोनी मराठी या चॅनलमधून केलं होतं, सारे तुझ्याच्यासाठी या शोमधून. अँड नाव आफ्टर 5 years मी ॲज अ लीड म्हणून मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. सो हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. खूपच म्हणजे मी नाही एक्सप्रेस करू शकत, कारण 5 वर्ष ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स पोर्ट्रे करणं हेही तितकंच स्पेशल होतं, पण दिस इज समथिंग डिफरंट. तर मग अभिनयाचे धडे वगैरे काही मिळाले आहेत का ह्यांच्याकडनं? तुझ्याकडून तिला? माझ्याकडनं नाही, असं काही नाही. आम्ही प्रत्येक सीनमध्ये ना आम्ही वर्कआउट करत असतो की लाईक तू असं घेशील का, मग मी असं घेईन, किंवा मग मी असं घेऊ का, तुला हे तू असं करशील का, असं आम्ही दोघे एकमेकींना म्हणजे छोटे रिॲक्शन पण आम्ही वर्कआउट करतो. सो आम्ही दोघी एकमेकींना तसं. मला एक किस्सा सांगायला आवडेल. मी हिला बघितलं आहे, गेल्या 1-1.5 वर्षापासून बघते हिला ऑडिशनमधून, या लुक टेस्टमधून. बट तिची ती एक ऑडिशन होती ती माझ्या अजूनही लक्षात आहे. सो मोर दॅन हर मी खूप शिकते तिच्याकडून. ते आठवून कोणती ऑडिशन आय डोंट नो इफ आय एम अलाउड टू से दिस, पण एका
प्रतिशोधच्याच प्रोसेसमध्ये आम्ही भेटलो होतो. प्रतिशोध जो शो चालू आहे ऑलरेडी, तर त्याच्या ऑडिशनसाठी आम्ही होतो एकत्र, आम्ही 5 जणी. बट आय वॉज सो इम्प्रेस, मी इतकी इम्प्रेस झाली होती तिची ऑडिशन बघून, तिची एनर्जी, तिचं बबली पोर्ट्रेल. म्हणजे आता बबली कॅरेक्टर कोणी सांगितलं तर मला हीच येते माझ्या डोळ्यासमोर. सो ते एक ठसा उमटवणं असताना तो तिचा ठसा उमटलाय माझ्या मनात. सो दॅट्स हाऊ आय एम लर्निंग फ्रॉम हर. किती गोड असलं पाहिजे. म्हणजे बहिणी तर मालिकेमध्ये आहेतच, पण मैत्रिणीसुद्धा एवढ्या गोड असतातच आणि असलेच पाहिजे असं. बरं, तुम्हाला दोघींना प्रश्न विचारायला आवडेल की तुमच्या दोघींचा सोशल मीडिया बघितलं मी, खूप सारे रील्स वगैरे मी बघितलेत. मालिकेच्या दरम्यान अजून आम्हाला रील्स बघायला मिळतील का? सुरणार आहेत. आम्ही ऑलरेडी सुरू केलंय बँकिंग, सगळं फुटेज रेडी आहे. एक्झॅक्ट, शेअर करायचं. एकदा टेलिकास्ट सुरू होऊ द्यात, शेअर करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ही जास्त ॲक्टिव्ह असते. म्हणजे मी ना एखाद्या वेळेस असं असतं, तिने ही येऊन बोलली ना मला की चला आपण रील शूट करूया, तर माझं असं 5 मिनटं बस ना, आपण आले बस आपण करूया. आणि 5 तास गेल्यानंतर मी अगं डेलाईट गेला, आता कुठे करते. असं बोलायला काही हरकत नाही का भाग्यश्री, की मालिकेमध्ये जशी आहे आबा तशी सेटवर सुद्धा अशीच असते की थांब ना ग जरा, नंतर करूया. बाबतीत अशी होते. तिचं असं असतं नाही चल आपण उठून करूयात वगैरे. सो मग तिच्यामुळे मलाही ती एक एनर्जी मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं एनर्जी मोटिवेशन जे मिळतं मला हिच्याकडनं, शी इज माय मॉर्निंग मोटिवेशन. क्या बात आहे. हे मी तिला नेहमी डे 1 पासून बोलत आली आहे की तू माझं मॉर्निंग मोटिवेशन आहे. सो ते तिच्याकडे बघून मी मोटिवेट होते सेटवर. खरंच आता मला ना प्रश्न सुचत नाही आहेत का. मला असं झालं की झालं की आता सगळं जर याने सांगितलं. खरंच खूप भारी वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारून. बरं, नवीन विषय येतोय. सोनी मराठी दरवेळेला एक नवीन विषय घेतेच असते. या मालिकेमधून प्रेक्षकांना काय वेगळं नवीन बघायला मिळेल ज्योती तू? प्रेक्षकांना तसं अगदीच बहिणीची गोष्ट आहे. वेगळं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ही स्टोरी प्रत्येकजण रिलेट करेल आयुष्यामध्ये आपल्या, की हे असं घडतं. आणि टायटलच आपलं असं आहे की खरंच तिचं काय चुकलं. पर्सनली मी माझ्या आयुष्यात खूप वेळा असे किस्से माझ्या घडलेत की मला असं होतं की अरे हे असं घडून गेलं आहे, पण माझं काय चुकलं आहे. मी आईला विचारते अगं पण माझी काय चूक आहे, मी जाऊन बोलेन त्याला असं, किंवा मी करेन ती गोष्ट अशी. मग तेव्हा आई मला शांत करते, असं होतं असं जे काय असेल ते. बट हे प्रत्येक जण, आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या असं घडत असतं काही ना काहीतरी, जिथे आपल्याला कळतच नाही की काय चुकलंय म्हणून, पण असं घडून जातं. एक्झॅक्टली घडून जातं. आणि असंच काहीसं आहे. सो प्रत्येक जण माझ्या मते हा टॉपिक आणि ही मालिका रिलेट करणार आहे, खूप रिलेट होणार आहे. ह्यातले विषय म्हणजे जे रिलेशन्स दाखवलेत बहिणीबरोबर, आईबरोबर, हे जे काही रिलेशन दाखवलेत ते खूप प्युअर आणि खूप जेन्युइन इंटेन्शनचे असूनही तो एक प्रश्न पडतो ना, अरे काय चुकलं नक्की वगैरे, अशा लेवलला आपण येतोच प्रत्येक ॲक्शन नंतर. सो मे बी खूप रिलेटिंग असणार आहे. असं सेटवर वगैरे झालं आहे का की आपला एक सीन चांगल्यापणे झाला आहे पण तरीसुद्धा डायरेक्टर आपल्याला ओरडले की बरोबर नाही, नंतर काय चुकलं आहे माझं, असं झालं आहे का? तसं नाही झालं आहे. डिरेक्टर सर जे आहेत गिरीश वसईकर सर कमाल आहेत. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याबद्दल ऐकलेलं ना, कळलं ना मला गिरीश वसईकर सर आहेत म्हणून. सो मी विचारलं की कसे आहेत ते सर, असं इन जनरल आपण विचारतो ना. सो मला असं कळलेलं की ते खूप स्ट्रिक्ट आहेत, रागावतात सेटवर, आणि मी खूप घाबरले होते. बट फर्स्ट टाईम त्यांना रीडिंगला भेटले आणि हे सो स्वीट, म्हणजे खूप कूल आहेत, कमाल आहेत ते. आणि काम करताना पण कमाल मजा येते त्यांच्यासोबत. पण असं कधीच वाटलं नाही की म्हणजे सर ओरडलेत वगैरे. सर अशी लिबर्टी देतात, दडपण नसतं त्यांचं, खूप कम्फर्ट देतात ते ॲज अन ॲक्टर, ॲज इवन म्हणजे त्यांच्या अवतीभोवती असणं पण एक खूप अरे सर पॉझिटिव्ह असतं. पण असं आहे ना, सर ओरडत नाहीत, पण असं येऊन जाऊन मला कोणीतरी बोलून जातं अरे काय चुकलं हिचं, असं सेटवर चालू असतं दिवसभर. खरंच तिचं काय चुकलं. म्हणजे सुरुवात झाली का रॅगिंगची वगैरे? मी माझ्यावर झाले बिचारी मी. मग आता ही हॅशटॅग मध्ये बिचारी मी असं लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आम्हाला आवडेल तसं रीलचे असे सेगमेंट बघायला. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघींसोबत गप्पा मारून. प्रमोशनच्या दरम्यान पुढे सुद्धा आपण भेटत राहू. तत्पूर्वी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. नमस्कार, मी ज्योती निमसे. नमस्कार, मी भाग्यश्री दळवी. आम्ही येत आहोत तुम्हाला भेटायला सोनी मराठीवर येणाऱ्या नवीन मालिकेतून खरंच तिचं काय चुकलं, 3 ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर.